ऊसासारखं पीक आलं, पाणी व्यवस्थापनाच्या पद्धती चुकीच्या झाल्या, त्यामुळं क्षाराचं प्रमाण जमिनीत वाढलं आणि अनेक प्रकारच्या समस्या जमिनीमध्ये निर्माण झाल्या. मग pH वाढला, सॅलिनिटी वाढली, क्षारता वाढली, त्यामुळे जमिनीची सुपीकता ही कमी होताना दिसते. आपल्याला कुठल्याही पिकाची उत्पादकता ही वाढवायची असेल तर जमिनीची सुपीकता पहिली वाढवली पाहिजे. तर सुरुवातीला फक्त नत्र या अन्नद्रव्याची कमतरता असायची. आता त्याच्यानंतर स्फुरदची कमतरता, पालाची कमतरता. शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. हे वर्ष अल निनोचं वर्ष आहे. यावर्षी सगळीकडेच पावसाची कमतरता, आता आपल्याला पाण्याची कमतरता आपल्याला जाणवत आहे. शेतीची जे काही विविध समस्या आहे इथून पुढं आपल्याला आपण जे तोंड देणार आहोत, तर त्याचं मूळ कुठंतर शेतीच्या शास्त्राशी निगडीत आहे. तर आता हे मूळ जे आहे, नाही तर हे जे शेतीचं शास्त्र आहे, तर हे समजून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर निवृत्त शास्त्रज्ञ आहेत डॉक्टर दिलीप कटमाळे सर. तर आज आपण शेतीतील विविध समस्यांचा उहापोह त्यांच्या माध्यमातून आपण करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. शेतकरी बंधू आणि भगिनींना नमस्कार. आज आपण आपल्यासोबत आहेत DK कटमाळे सर. हे निवृत्त शास्त्रज्ञ आहेत. कसबे डिग्रजचे हळद संशोधन केंद्र जे आहे, तर तिथून आमची चांगली ओळख झाली. तर त्या संबंधित आता आज हे जे काही शेतीचे जे काही समस्या आहेत, तर त्या संबंधित आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. ह्या चर्चेचा ओघ असा असेल की ज्या काही समस्या आहेत जमिनीच्या सुपीकतेच्या बाबतीत, नाहीतर रासायनिक खतांच्या बाबतीत, तर हे आपण थोडं खोदत जाऊन त्या समस्येचं मूळ आपण शोधायचा हेतून प्रयत्न करणार आहोत. तर त्या संबंधित मी डॉक्टर कटमाळेंचा मी आमच्या पॉडकास्टमध्ये स्वागत करतो आणि आपण ह्या चर्चेला सुरुवात करूया. आता सर, आपल्या इथं बरंच अख्ख्या महाराष्ट्रात म्हणा, नाही तर अख्ख्या देशात किंवा अख्ख्या जगात जरी म्हटलं तरी काय हरकत नाही की जमिनीच्या सुपीकतेचा हा खूप मोठा प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पण सभेत आहे की नाही, हा एक खूप मोठा विषय होऊन बसला आहे. तर ही जी जमिनीची सुपीकता आहे, तर त्या संबंधित आपल्याला काय वाटतं, नेमकं जमिनीची सुपीकता म्हणजे काय? तर आपण पाहतो की आपल्या भागामध्ये आता ऊस महत्त्वाचं पीक आहे आणि ऊसासाठी रासायनिक खताचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी जेवढी खतं देत होतो आपण, त्यापेक्षा जास्त खतं आज शेतकरी देतात, तरीही उत्पादकता कमी होताना दिसते. फर्टिलायझर रिस्पॉन्स हा कमी होत चालला. कारण काय की कुठल्याही पिकाच्या वाढीसाठी जमीन ही सुपीक असणं गरजेचं आहे किंवा सुपीकता जमिनीची योग्य असणं गरजेचं आहे. तर सुपीक जमीन म्हणजे काय की ज्या जमिनीमध्ये पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असणारी अन्नद्रव्ये, मुख्य अन्नद्रव्य नत्र, स्फुरद, पालाश, दुय्यममध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक आणि 7 सूक्ष्म अन्नद्रव्ये, असे 16 अन्नद्रव्ये हे आवश्यक आहेत. एसेन्शियल प्लॅन्ट न्यूट्रिएंट्स याला जे म्हणतो आपण, आणि इतर 4 जे आहेत ते उपयुक्त आहेत. तर हे 16 आवश्यक अन्नद्रव्य योग्य प्रमाणात पिकाला पुरवठा करणारी जमीन म्हणजे सुपीक जमीन. तर काय झालं की एकतर ऊसासारखं पीक आलं, पाणी व्यवस्थापनाच्या पद्धती चुकीच्या झाल्या, त्यामुळं क्षाराचं प्रमाण जमिनीत वाढलं आणि अनेक प्रकारच्या समस्या जमिनीमध्ये निर्माण झाल्या. मग pH वाढला, सॅलिनिटी वाढली, क्षारता वाढली, त्यामुळे जमिनीची सुपीकता ही कमी होताना दिसते. तर त्या दृष्टीने आपल्याला उत्पादकता टिकून ठेवायची असेल, खताला प्रतिसाद रिस्पॉन्स चांगला मिळवणं असं अपेक्षित असेल, तर जमिनीची सुपीकतेकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर त्यात महाराष्ट्र शासनाच्या किंवा भारत सरकारच्या कृषी विभागाच्या अनेक योजना आहेत. त्यासाठी जमिनीचा सुपीकता निर्देशांक प्रत्येक गावामध्ये हा वर्कआउट केला आहे. मातीचे नमुने तपासून त्या भागामध्ये कुठली अन्नद्रव्ये कमी आहेत त्याचा सुद्धा अभ्यास झालेला आहे. आणि त्या दृष्टीने आपल्याला कुठल्याही पिकाची उत्पादकता ही वाढवायची असेल तर जमिनीची सुपीकता पहिली वाढवली पाहिजे. तर त्या दृष्टीने पिकाच्या वाढीसाठी लागणारी जी मुख्य अन्नद्रव्ये आहेत, दुय्यम अन्नद्रव्ये आहेत, सूक्ष्म अन्नद्रव्ये, हे योग्य प्रमाणात बॅलन्स यूज त्याचा असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपण पाहिलं की जमिनीची सुपीकता ही कमी होताना दिसते. कारण मोनोक्रॉपिंग हा त्यामध्ये महत्त्वाचा आहे. ऊसासारखं पीक, अनेक शेतकरी वर्षानुवर्ष ऊसानंतर ऊस पीक घेतात. त्यामुळे काय होतं, 30 अन्नद्रव्ये जमिनीतनं शोषली जातात
आणि मग ठराविक अन्नद्रव्याच्या कमतरता आपल्याला भासायला सुरुवात होते. पण पाहिलं की माती परीक्षण अहवाल जर पाहिला आपण तर सुरुवातीला फक्त नत्र या अन्नद्रव्याची कमतरता असायची. आता त्याच्यानंतर स्फुरदची कमतरता, पालाची कमतरता, दुय्यम सूक्ष्म म्हणजे मल्टी न्यूट्रिएंट डिफिशियन्सी मोठ्या प्रमाणावर जाणवायला लागल्या. आपल्याकडे पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला आपण आणि जे मातीचे नमुने आत्तापर्यंत तपासले त्यामध्ये मुख्य अन्नद्रव्यामध्ये स्फुरद, पालाशची पालाश हा बऱ्यापैकी आपल्या जमिनीत आहे, परंतु स्फुरद आणि नत्राची कमतरता ही मोठ्या प्रमाणावर जाणवते. दुय्यम अन्नद्रव्यामध्ये आता कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधकाची कमतरता ही कॉमन जाणवते. आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये मोस्टली जस्त, लोह याची कमतरता ही मोठ्या प्रमाणावर जाणवते. तर ही सगळी अन्नद्रव्ये आपल्याला योग्य प्रमाणात जमिनीत पुरवली तरच त्या जमिनी आपल्याला सुपीक राहतील आणि उत्पादकताही चांगली मिळेल. सर, आपण आता चर्चा करत होतो त्यावेळी तुम्ही पीएच हा एक हा जो जमिनीचा सामू आहे याचं महत्त्व म्हणजे कसं आहे, म्हणजे ते नेमकं सामू म्हणजे काय आणि शेतकऱ्यांना म्हणजे सोप्या भाषेत कसं आपल्याला सांगता? यामध्ये आपण पाहिलं की आपल्याला जमिनीची आपली जमीन सुपीक आहे की नाही किंवा उपजाऊ आहे की नाही, तर याच्यामध्ये सुद्धा सुपीक जमीन आणि उत्पादक जमीन याच्यामध्ये सुद्धा फरक. सुपीक जमीन म्हणजे यामध्ये ही 16 अन्नद्रव्य कमी अधिक प्रमाणात उपलब्ध असणं, परंतु ते पिकाला उपलब्ध असणं गरजेचं आहे, जमिनीत असून उपयोग नाही. बऱ्याच वेळा काय होतं की ही अन्नद्रव्य जमिनीत असतात परंतु तो पिकाला मुळाद्वारे शोषता येत नाही आणि मग न्यूट्रिएंट डिफिशियन्सी जाणवते. तर ही उपलब्ध फॉर्ममध्ये ही अन्नद्रव्य असण्यासाठी काही आपण बेसिक गुणधर्म जमिनीचे पाहणं गरजेचं आहे. याच्यामध्ये आपण काय करतो की मातीचा नमुना तपासताना मोस्ट करून जास्त आपल्याकडे नत्र, स्फुरद, पालाश ही अन्नद्रव्य किती प्रमाणात आहेत एवढंच तपासलं जातं, म्हणजे रासायनिक गुणधर्म आपण तपासतो. परंतु ॲक्च्युली आपल्याला भौतिक गुणधर्म, रासायनिक गुणधर्म आणि जैविक गुणधर्म असे तिन्ही प्रकारचे गुणधर्म जमिनीचे तपासणं गरजेचं आहे. तर भौतिक गुणधर्मामध्ये काय येतं, जमिनीचा उंच सखलपणा, जमिनीची खोली, जमिनीची अन्नद्रव्य धरून ठेवण्याची क्षमता, ह्या सगळ्या गोष्टी आणि पाणी मुरण्याची क्षमता, तर ह्या सगळ्या गोष्टी भौतिक गुणधर्मामध्ये येतात. तर भौतिक गुणधर्म हे लगेच एका वर्षात असे बदलत नाही, ओव्हर इयर्स त्याच्यामध्ये थोडंसं बदल होतो. तर त्यामध्ये आपल्याला दुसरं रासायनिक गुणधर्मामध्ये आपण पाहतो की त्यामध्ये ही अन्नद्रव्याचं प्रमाण किती आहे आणि सामू किती आहे, ईशी किती आहे, पीएच किती आहे, हे भौतिक रासायनिक गुणधर्म आपण पाहतो. आणि जैविकमध्ये कसं असतं की जमिनीमध्ये सूक्ष्मजीवाचं प्रमाण किती आहे, कारण ते फार महत्त्वाचं आहे. कारण सूक्ष्मजीवाची संख्या जमिनीत असल्याशिवाय ही अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होत नाही. कुठलीही अन्नद्रव्य, आता समजा उदाहरण आपण स्फुरद खत घेऊ, सिंगल सुपर फॉस्फेटमधून आपण स्फुरद खत देतो, तर ते P2O5 या फॉर्ममध्ये देतो, म्हणजे स्फुरद ऑक्साईड या फॉर्ममध्ये आपण खत देतो. तर ह्या फॉर्ममध्ये ही मुळं शोषत नाही, तर त्याचं P2O5 पासून H2PO4 या फॉर्ममध्ये जेव्हा कन्व्हर्जन होईल तेव्हाच ते मुळाला शोषता येईल. आणि हे जे कन्व्हर्जन आहे न्यूट्रिएंटचं त्यामध्ये अवेलेबल फॉर्ममध्ये हे अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध करून द्यायचं काम हे जमिनीतले सूक्ष्मजीव करतात. त्यामुळं सूक्ष्मजीवाची संख्या, आता सूक्ष्मजीवामध्ये सुद्धा उपयुक्त सूक्ष्मजीव आणि हानिकारक सूक्ष्म असे दोन प्रकार आहेत. तर थोडं आपलं विषयांतर झाला, म्हणजे पीएच चं जे महत्व आहे, म्हणजे पीएच म्हणजे काय आणि म्हणजे रासायनिक गुणधर्म त्यावर आपण म्हणजे त्याच्यावर थोडं सविस्तर माहिती. तर रासायनिक गुणधर्मामध्ये आपण कसं असतं की पीएच म्हणजे सामू, तर सामू त्याच्यानंतर ईसी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी आणि त्यामध्ये सोडियमचं प्रमाण SAR व्हॅल्यू, 3 गुणधर्म फार महत्त्वाचे आहेत. कारण आपल्याकडे जमीन ह्या क्षारपट होत चाललेल्या आहेत. तर सामू ही एक जनरल आयडिया येते आपल्याला, जसं आपली आपण नाडी परीक्षण करतो आणि नाडी परीक्षणावरून पूर्वी वैद्य लोक आपल्या आरोग्याची कल्पना करायची, तसं जमिनीचा सामू पाहून आपल्याला कल्पना येते. का सामू म्हणजे हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे तर त्याच्यामध्ये 6.5 ते 7.5 pH हा न्यूट्रल सॉईल मानले जाते आणि ह्या रेंजमध्ये सगळी अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात. परंतु कोकणामध्ये गेलं तर जास्त पाऊस असल्यामुळं त्यात बेसिस लीज होतात आणि तो सामू आहे तो कमी कमी होत जातो आणि त्या ॲसिडिक सॉईल बनतात. आपल्याकडे कसं होतं की सॅच्युरेशन जास्त होत असल्यामुळं आणि खताचा चुकीचा वापर किंवा इतर पाण्याचा अतिरिक्त वापर ह्या सगळ्या गोष्टीमुळे क्षाराचं प्रमाण जमिनीत वाढतं आणि मग हळूहळू ह्या जमिनी सलाईन सॉईल तयार होतात आणि त्याच्यानंतर सोडिक सॉईल होतात आणि मग त्याचा पीएच हा हळूहळू हळूहळू वाढत जातो. जसं जसं पीएच वाढत जाईल तसे तसे अनेक प्रश्न जमिनीचे निर्माण होतात. कारण मोस्टली जे अन्नद्रव्य
उपलब्धतेचं प्रमाण आहे ते कमी होतं. नॉर्मल म्हणजे पीएच रेंज जो आहे 6.5 ते 7.5 हा न्यूट्रल रेंज म्हणतो आपण, आणि ह्या रेंजमध्ये सगळी अन्नद्रव्य पिकाला उपलब्ध होतात. ओके. जर पीएच जास्त असेल तर ही अन्नद्रव्य उपलब्धतेचं प्रमाण असंतुलित होतं. काही अन्नद्रव्य फिक्सेशनमध्ये जातात, काही पिकाला उपलब्ध होत नाही, आणि जास्त प्रमाण झालं तर टॉक्सिसिटी इफेक्ट येण्याची शक्यता असते, आणि एकूणच जमिनीची सुपीकतेवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. आता पीएचच्या बाबतीत सर आपण आता चर्चा केली, त्यावरनं म्हणजे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये हा पीएच त्यांच्या बागेमध्ये की नाही खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 8च्या पुढे गेलेला आहे. तर मग आपल्याला जर समजा हा सामू कमी करायचा असेल की जेणेकरून ती उर्वरित जी काही अन्नद्रव्य आहेत तर त्याचं विघटन व्हावं, तर त्यासाठी आपण म्हणजे कुठल्या उपाययोजना आपण ह्यामधनं करू शकतो? तर सामू हा असा एक गुणधर्म आहे की तो लगेच फारसा बदल त्यात होत नाही. ओके. ओव्हर इयर्स आपण त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आता पहिलं त्यासाठी पीएच का वाढतो आपण हे तपासलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, म्हणजे तो आपल्याला कमी करता येऊ शकतो. त्याच्यामध्ये काय होतं की बरेच वेळा पाणी देण्याच्या आपल्या चुकीच्या पद्धती आहेत. त्यामुळे काय जास्त पाणी दिल्यामुळे काय होतं, वॉटर टेबलवर येतो आणि जमिनीतले सगळे विद्राव्य क्षार वरच्या स्तरात येऊन साठतात. मग हळूहळू त्या सलाईन सॉईल होतात. मग पुढे त्या काय होतं, कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं, सोडियमचं प्रमाण वाढत जातं, मग त्या सोडिक सॉईल बनतात, आणि अशाप्रमाणे सलाईन सोडिक, आणि शेवटची स्टेज सोडिक सॉईल, म्हणजे क्षाराचं प्रमाण वाढलं तर पीएच वाढत जातो हळूहळू. आणि एकूण काही ज्या जमिनी आपण पॅरेंट रॉक जो म्हणतो आपण, ज्या खडकापासून तयार झालेल्या असतात त्यानुसार त्याचे गुणधर्म असतात. परंतु सामू वाढण्याचं कारण जे आहे ते हे चुकीच्या व्यवस्थापन पद्धती, मोस्टली अतिरिक्त खतं देणं, अतिरिक्त पाणी देणं, आणि पीक फेरपालटीचा अभाव जमिनीला. आता जनरली पूर्वी कसं होतं की उन्हाळ्यामध्ये जमीन नांगरून तापू द्यायचे, विश्रांती मिळायची जमिनीला. आता कंटिन्यू इंटेन्सिव्ह क्रॉपिंग, ऊसासारखं पीक, कंटिन्यू पाण्याचा वापर, अतिरिक्त वापर, ह्या सगळ्या गोष्टीमुळं क्षाराचं प्रमाण वाढणं, आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं हळूहळू त्याचा सामू वाढत जातो. तर तो सामू वाढू नये म्हणून याला आपण खतं वापरताना सुद्धा नुसतीच रासायनिक खतं न वापरता आपण सेंद्रिय खतं, रासायनिक खतं, जैविक खतं याचा संतुलित जर वापर केला तर नॅचरली हा सामू आपला वाढणार नाही, आणि तो आपल्याला मेंटेन ठेवता येईल. म्हणजे शेणखताचा वापर केल्यामुळं सामू म्हणजे मेंटेन ठेवायला आपल्याला मदत होईल का? निश्चितच अगदी, कारण शेणखत असं नाही, परंतु जे सेंद्रिय खत आहे त्यामध्ये शेणखत हे एक महत्त्वाचं आहेच, परंतु काही सेंद्रिय खतामध्ये आपण पाहिलं की आता ऊसाचं पाला आपण ठेवतो, किंवा ग्रीन मॅन्युअरिंग, हिरवळीचे पिकं घेतो, किंवा वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पेंडी वापरतो आपण. तर सेंद्रिय खताचा वापर आणि रासायनिक खताचा वापर हा संतुलित प्रमाणात जर केला आपण, तर अन्नद्रव्य योग्य प्रमाणात पिकाला उपलब्ध होतात, आणि अतिरिक्त क्षाराचं प्रमाण हे जमिनीमध्ये साठतं, आणि मग पीएच वाढतो, तो वाढत नाही. तर त्यामुळं काय होतं की जमीन हवा खेळती राहिली पाहिजे, महत्त्वाचं म्हणजे, तरच मुळांना योग्य प्रकारे अन्नद्रव्य शोषून घेता येतात. तर सेंद्रिय खताचा वापर किंवा शेणखताच्या वापरामुळे काय होतं, जमिनीचे भौतिक गुणधर्म सुधारतात, जमिनीची जडणघडण, टेक्स्चर, स्ट्रक्चर हे योग्य प्रमाणात होतं, आणि मग जमिनीमध्ये हवा खेळती राहणं, अन्नद्रव्याचं प्रमाण उपलब्ध फॉर्ममध्ये जास्त राहणं, आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की नॅचरली पीएच हा मेंटेन राहतो, आणि क्षार हे कमी जमिनीमध्ये साचून राहत नाही, सोडियमचं प्रमाण वाढत नाही. तर त्यामुळं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पिकांची योग्य फेरपालट, पिकांची निवड, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सामू मेंटेन ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. ओके. मग सर, मग आता त्यामध्ये ईसीचा रोल कसा आहे, त्यामध्ये आता इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचा रोल कसा आहे? इलेक्ट्रिक जसं आपण पीएच पाहिल्यानंतर आपल्याला सामू म्हणजे एक जमीन ॲसिडिक आहे की अल्कली आहे हे अंदाज येतो. म्हणजे 6.5 ते 7.5 हा न्यूट्रल रेंज आहे. होय होय. 6.5च्या खाली आला पीएच तर ते ॲसिडिक सॉईल कोकणामध्ये मोस्टली आहे. बरोबर तर ॲसिडिक सॉईलमध्ये मोस्टली ॲल्युमिनियम टॉक्सिसिटी जास्त प्रमाणावर येते, बेसिस कमी होतात, फॉस्फरस डिफिशियन्सी येते, आणि पीएच वाढत गेल्यानंतर काय होतं की मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये लोह, जस्त याच्या कमतरता जाणवतात, आणि एकूणच जे खतांचं उपलब्ध अन्नद्रव्याची ती कमी अधिक होते. तर त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता दुसरा जो पॅरामीटर आहे याच्यामध्ये ईसी, तर त्यानुसार आपल्याला क्षारता कळते. ईसी म्हणजे क्षारता. आपल्या जमिनीमध्ये एकूण क्षाराचं प्रमाण किती आहे, आपण जसं क्षारपट जमीन म्हणतो, तर क्षारपट जमीन म्हणजे काय की क्षार जे आहेत, पाण्यात विरघळणारे विद्राव्य क्षार जे आहेत, ते जमिनीमध्ये पाण्यात विरघळणारे क्षार जेव्हा आपण जास्त पाणी दिलं, अतिरिक्त पाणी दिलं, तर वॉटर टेबल वर येतो, आणि त्याबरोबर सगळे विद्राव्य क्षार वरच्या थरात येऊन साचतात, आणि मग हळूहळू या जमिनी सलाईन तयार होतात. तर ही सलिनिटी जमिनीची मोजण्यासाठी ईसी हा पॅरामीटर आहे. तर ईसी म्हणजे इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी, ते डेसी सायमन पर मीटर या एककामध्ये आपण मोजतो.
तर त्यामध्ये कसं असतं की नॉर्मली 4 डेसिसायमन पर मीटरपेक्षा जास्त EC झाला तर त्या सलाईन सॉईल म्हणतो आपण, म्हणजे क्षारयुक्त जमीन. हां. आणि इवन काही पिकं आहेत ती 4ला सुद्धा काही संवेदनशील पिकं असतात त्यांच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. आणि जसं जसं क्षाराचं प्रमाण जमिनीत वाढत जाईल तसं तसं पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो, उत्पादकतेवर अनिष्ट परिणाम होतो. काही जसं जसं EC वाढला, क्षारता वाढली की काही पिकाचं जर्मिनेशन सुद्धा होत नाही, उगवण क्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो. म्हणजे सॉल्ट प्रेशर जमिनीमध्ये एवढा वाढतो की त्या बियाण्याला उगवण्यासाठी जो प्रेशर लागतो तो कमी पडतो आणि मग उगवण होत नाही. मग हे सगळ्याच आणि मग इतर अन्नद्रव्याच्या उपलब्धता कमी होतात. तर EC हा पॅरामीटर जो आहे तो जमिनीची क्षारता मोजतो आपण आणि त्यामध्ये क्षार किती आहे उपलब्ध, म्हणजे पाण्यात विद्राव्य क्षाराचं प्रमाण किती आहे ते आपण मोजतो. आता मग त्याच्या पुढे जाऊन कुठल्या प्रकारचे क्षार आहेत, कार्बोनेट किती, बायकार्बोनेट किती, हे आपण पाहणं गरजेचं आहे. आता तुम्ही आता ECचा उल्लेख केला. 4 डेसिसायमनच्या वरची जी जर आकडे असतील तर त्याचा अर्थ की EC जास्त आहे आणि त्यामुळं आपल्याला पीक घेण्यात तिथं अडचणी येऊ शकतात. हो. तर जर आपण ECचा जर विचार केला तर त्याचा अर्थ असा होतो का की जसं जसं कंडक्टिव्हिटी वाढत जाईल जमिनीमधून इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी वाढत जाईल तसं उत्पादकता कमी होईल. त्याचा अर्थ असा की त्यामध्ये मेटल्सचं प्रमाण जरा वाढेल का, वाढते का की सोडियमचं प्रमाण? मेटल असं म्हणता येणार नाही. याच्यामध्ये कसं सगळे विद्राव्य क्षार जे असतात, क्षाराचं प्रमाण वाढल्यामुळं काय होतं की त्या क्षाराचा प्रेशर जमिनीत वाढल्यामुळं काय होतं, मुळांना रूट प्रेशर जो मुळांना जे अन्नद्रव्य शोषतात त्याला ठराविक प्रेशर असल्याशिवाय मुळं अन्नद्रव्य शोषू शकतात, म्हणजे ऑस्मोसिस. तो प्रेशर कमी पडतो आणि मग न्यूट्रिएंट अपटेकवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. आणि मग हळूहळू जशी जशी क्षारता वाढत जाईल, क्षाराचं प्रमाण जसं जसं वाढत जाईल तसं पिकाच्या वाढीवरती आणि मग त्यात पीक चॉईस फार महत्त्वाचं आहे. आता क्षार सहनशील पिकं आहेत, क्षारात ऊसासारखं पीक आहे, भातासारखं पीक आहे, या 4 ECला सुद्धा चांगल्या प्रकारे येऊ शकतं. परंतु भाजीपाला पिकं आहेत किंवा काही लेग्युम्स असेल आपले तर त्या क्षारता त्याला सहन होत नाही. मग आपण EC वाढत गेलेला आहे आणि क्षारता सहन न होणारी जर पिकं घेतली तर त्याच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होतो. तर त्यामुळं आपल्या जमिनीची आपल्याला क्षारता किती आहे, EC किती आहे त्यानुसार पीक सिलेक्शन हे महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याला क्षाराचं प्रमाण कमी करायचं असेल तर ते क्षार का वाढतात ते पाहणं गरजेचं. म्हणजे समजा आपण जे पाणी देतो त्या पाण्यात क्षार जर असतील, मचूळ किंवा खारट पाणी मोठ्या प्रमाणात दिलं तर ते सगळे क्षार आपल्या जमिनीतच असतात. त्यामुळं पाणी कुठलं देतोय आपण, त्याची क्षारता किती हे पाहणं गरजेचं आहे. म्हणजे विहिरीचं पाणी असेल, त्याचं क्षार भरपूर असतील तर ते पाणी द्यायचं आपण टाळलं पाहिजे, किंवा ते पाणी योग्य पद्धतीने ड्रीपद्वारे आपण वापरू शकतो काही प्रमाणात क्षार असतील तर ह्या सगळ्या गोष्टी. बऱ्याच वेळा काय होतं की सॅलिनिटी जो प्रकार आहे, नॅचरल सॅलिनिटी सुद्धा असू शकते की ज्या खडकापासून जमिनी तयार झाल्या त्यामध्येच मुळात क्षाराचं प्रमाण जास्त असेल तर ती नॅचरल सॅलिनिटी असते. आणि दुसरा प्रकार जो इंड्यूस सॅलिनिटी आहे, इंड्यूस सॅलिनिटी जी आहे ते हे पाणी जे चुकीच्या पद्धतीने आपण देतो, जास्त पाणी दिल्यामुळं हळूहळू वॉटर टेबल वर येतो आणि त्यामुळे हे सगळे क्षार वरच्या थरास असतात आणि हळूहळू ही जमीन क्षारयुक्त होते. त्यामुळं पाणी व्यवस्थापन योग्य पद्धतीने केलं आपण, म्हणजे वॉटर टेबल जमिनीतलं भूगर्भातली पाण्याची पातळी ही 1 मीटरच्या खाली ठेवणं गरजेचं आहे. तर आपण पाहिलं आपल्या भागामध्ये काही ठिकाणी 2 फुटावर 1 फुटावर पाणी लागतं आपल्याला, आणि मग पावसाळ्यात तर हे अगदी सरफेसपर्यंत होतं. त्यामुळं काय होतं, सगळे विद्राव्य क्षार वरच्या थरात येऊन साचतात आणि हळूहळू जमिनी क्षारयुक्त होतात. तर त्यामुळं आपल्याला पाणी व्यवस्थापन, खताचा सुद्धा वापर, काही आपण क्षारयुक्त खतं असतील, रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केला गरजेपेक्षा जास्त, तर उदाहरणार्थ युरियामध्ये काही नायट्रेट, अमोनिकल फॉर्ममध्ये हे क्षार आहे, नायट्रेट त्या पाण्यामध्ये विरघळून पाण्याचं सुद्धा प्रदूषण होऊ शकतं. त्यामुळं खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन हे योग्य पद्धतीने केलं तर ही क्षारता आपण कमी करू शकतो, EC जो आहे तो मेंटेन ठेवू शकतो. सर, तुम्ही मगाशी जी म्हटला की इंड्यूस सॅलिनिटी आणि नॅचरल सॅलिनिटी, आता आपल्या इथं माझ्यासमोर डोळ्यासमोर जे 2 उदाहरण दिसायला लागले, तर एक कौलापूर, इथं सांगलीच्या पुढेच एक गाव आहे, तर ते कौलापूर, आणि एक दुसरं मला जे दिसायला ते सांगोला चा जो तालुका आहे, तर त्यामध्ये जर आपल्याला एखादं उदाहरण जर द्यायचं झालं तर असं म्हणता येईल का की कौलापूरमध्ये इंड्यूस सॅलिनिटी नसून नॅचरल सॅलिनिटी आहे आणि तिथे इंड्यूस आहे, असं काय आहे का? नाही, ॲक्च्युली कसं असतं की मोस्टली नॅचरल सॅलिनिटी जरी असेल तर त्याची एवढे इफेक्ट फारसे पिकावर होत नाही, कारण की ते पीक सिलेक्शन त्या पद्धतीने पूर्वंपार आपण करत आलेलो आहोत. परंतु इंड्यूस सॅलिनिटी ही जास्त घातक आहे. कारण काय, आपल्याकडे जेव्हा पाटपाणी आलं, आता आपलंच उदाहरण घेऊ, सांगली जिल्ह्यामध्ये जेव्हा पाटपाणी नव्हते
तेव्हा ह्या जमिनी अतिशय सुपीक होत्या. होय होय. आता काही शेतकरी सांगतात आपल्याला की इथं शाळू, भुईमूग, ज्वारी अत्यंत चांगल्या प्रकारे पिकत होते. पण त्याच जमिनी आता क्षारपड होऊन आपल्या पडीक झालेल्या आहेत. बरोबर. त्याचं कारण काय आहे की एक तर जमिनीचा प्रकार महत्त्वाचा आहे. हलक्या जमीन असतील, मुरमाड जमीन असेल तर त्यातनं पाण्याचा निचरा होतो, त्या क्षारयुक्त होत नाही. परंतु काळ्या जमिनी असतील, ज्या जमिनीची खोली जास्त आहे, ज्या जमिनीमध्ये चिकन मातीचं प्रमाण जास्त आहे, तिथे काय होतं, पाण्याचा निचरा होत नाही. आणि मग निचरा होत नसल्यामुळे काय होतं, जास्त पाणी दिलं की भूगर्भातील पाण्याची पातळी, वॉटर टेबल ज्याला म्हणतो, तो हळूहळू वर येतो आणि त्याच्याबरोबर सगळे क्षार वरच्या थरात येऊन साचतात आणि मग हळूहळू सलाईन सांगतात. तर नॉर्मली ज्या ब्लॅक क्ले सॉईल आहे, ज्या जमिनीमध्ये चिकन मातीचं प्रमाण जास्त आहे आणि इरिगेटेड आहे, तिथं इरिगेशन सिस्टीम सोबतच ड्रेनेज सिस्टीम सुद्धा डिझाईन करणं गरजेचं आहे. ॲक्च्युली आपण युरोपियन कंट्रीज किंवा इतर पाश्चिमात्य देशातल्या शेतीचा जर अभ्यास केला तर तिथे हे ड्रेनेज सिस्टीमला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. तर आपल्याकडे कसं होतं, पूर्वी नैसर्गिक ओढे, नाले, चर होते, ते आता बरेचसे बुजवले लोकांनी. कारण आपल्याकडे पॉप्युलेशन प्रेशर आहे, भावगणती आहे, त्यामुळं जमिनीचे विभागणी होताना पर कॅपिटा अवेलेबिलिटी कमी कमी होत गेल्यामुळं ओढे, नाले बुजवल्यामुळं काय झालं की नॅचरल ड्रेन्स होते ते बंद झाले. दुसरी गोष्ट का आता हायवे कन्स्ट्रक्शन्स वगैरे आहेत, त्यामुळे ते नॅचरल ड्रेन्सला अडथळा येतो. तर त्यामुळं कसं होतं की जेव्हा ड्रेनेज सिस्टीम योग्य नसते, पाणी ड्रेन होत नाही, तेव्हा नॅचरली वॉटर टेबल वाढतो. आणि वॉटर टेबल वाढला की सुरुवातीला काय होतं, पाणथळ जमिनी तयार होतात आणि मग हळूहळू क्षार वाढत जातील, तशाच सलाईन सॉईल तयार होतात. नंतर पुढे पुढे त्या सुडीक होतात, सलाईन सुडीक होतात आणि नापीक होतात. तर त्या दृष्टीने हे इंड्यूस सॅलिनिटी ही जास्त घातक आहे. तर त्यासाठी आपल्याला पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन याकडं योग्य लक्ष देणं गरजेचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, इंड्यूस सॅलिनिटीचा अर्थ इथं हा असा आहे की जो एखादी जमीन जर समजा त्यामध्ये जर शारपड झाली असेल तर ती म्हणजे शेतकऱ्यांच्या चुकीमुळे की नाही ती शारपड झालेली असते. नैसर्गिकरित्या ती शारपड होत नाही. तर ज्यामुळं तो पाण्याचं प्रमाण म्हणा कमी जास्त झालं, नाही तर खतांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर जर झाला तर त्यावेळी ती इंड्यूस सॅलिनिटीला आपण फेस करतो. बरोबर. आता विद्राव्य खतांचा किती त्यामध्ये रोल आहे इंड्यूस सॅलिनिटीमध्ये? नाही, याच्यामध्ये कसं असतं की खताचा रोल काही प्रमाणात आहे, परंतु जो आपण खताला फार दोष देऊन चालणार नाही. कारण खतं आपण जर योग्य प्रमाणात दिली, योग्य वेळी दिली तर तो हा प्रॉब्लेम येणार नाही. फक्त असंतुलित पद्धतीने कमी अधिक प्रमाणात खतं दिली तर तो हा काही परंतु खतापेक्षाही जास्त रोल जो आहे तो अतिरिक्त पाण्याचा वापर, जे जास्त पाणी आपण वापरतो मोस्टली ऊस शेतीला. आता आज आपण वॉटर रिक्वायरमेंट ऊसाची पाहिली तर रिक्वायरमेंटच्या 2.5 ते 3 पट पाणी शेतकरी देतात. दुसरी गोष्ट कसं असतं की पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार वॉटर रिक्वायरमेंट बदलते. म्हणजे जेव्हा ऊस लावतो तेव्हा आपण एक कांडी लावतो, एवढासा डोळा असतो आणि त्याला उगवणीसाठी अतिशय कमी पाणी लागतं, पण त्याच वेळेस आपण शेतकरी कट फुल भरून देतात, फुटभर पाणी त्यात देतात. मग त्यामुळं काय होतं की जास्त पाण्याचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे अनेक तर काळ्या जमिनी ड्रेन होत नाही, त्यामुळे तो वॉटर टेबल वर येतो. दुसरं कारण म्हणजे आता आपल्याकडे मेकॅनायझेशन मोठ्या प्रमाणात झाले, ट्रॅक्टर आले, मशिनरी आली, त्यामुळे काय होतं ठराविक खोलीवरतीच मशागत होते. मग कधी कधी काय होतं, त्या खोलीच्या खाली असा एखादा इम्परवियस लेअर, अभेद्य थर तयार होतो आणि मग टेम्पररी वॉटर टेबल तयार होतो आणि तिथे सुद्धा सॅलिनिटी ही डेव्हलप होते. तर अशा काही गोष्टी आहेत की खताचा रोल आहे त्याच्यात, आपण नाकारू शकत नाही, पण खतापेक्षाही जास्त रोल जो आहे तो चुकीच्या पाणी व्यवस्थापन पद्धतीचा. सर, तुम्ही मगाशी इम्परवियस जो लेअर म्हटला, तर तो फोडण्यासाठीच शासनाकडनं सबसॉइलरचा वापर करावा असं रिकमेंडेशन जे येते ते त्या लेअरसाठीच आहे की? नॉर्मली सबसॉइलर हा कन्सेप्ट जो आहे तो ॲक्च्युली तो इम्परवियस लेअर ब्रेक करणं हा त्याचा एक मुख्य उद्देश आहे. आणि पाण्याचा निचरा होणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं की पाणथळ जमिनीमध्ये पाण्याचा निचरा झाला नाही तर मुळाला अन्नद्रव्य शोषायला अडचणी येतात, पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो आणि मग पावसाळ्यामध्ये ह्या जमिनी लागवडीखाली आणता येत नाही. जसं जसं वॉटर टेबल कमी होईल तसा तसा पुढे रब्बी हंगामात ह्या जमिनी लागवडीखाली आणता येतात. परंतु हा इम्परवियस लेअर कधी कधी काय होतं, चुनखडीचा थर असू शकतो किंवा कुठलाही कॉम्पॅक्ट लेअर खाली असू शकतो. तर ज्या जमिनीमध्ये मोस्टली चिकन मातीचं प्रमाण जास्त आहे अशा जमिनीमध्येच ही समस्या आहे. हलक्या जमिनी असतील, माळ रानाच्या असतील, बरडाच्या असतील, वाळूयुक्त असतील तर तिथे हा प्रश्न येत नाही. तिथे नॅचरल ड्रेनेज सिस्टीम ही उत्तम काम करते. परंतु ज्या जमिनी काळ्या आहेत, ज्या जमिनीची खोली जास्त आहे
त्या जमिनीमध्ये हा प्रश्न येतो. आणि तर अशा ठिकाणी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत डिग्री संशोधन केंद्राने याच्यावर खूप चांगलं काम केलं आणि सबसॉयलरमध्ये मॉडिफिकेशन करून एक मोल नांगर तयार केला. ओके तर ओके. मोल नांगर हा अशा जमिनीमध्ये जर आपण ती टेक्नॉलॉजी अतिशय कमी खर्चात तयार झालेली टेक्नॉलॉजी, म्हणजे साधारण 4 मीटर अंतरावरती आपण तो 2.5 फुटावरचा नांगर असतो, 2.5 फूट खोलीचा, तो जर फिरवला तर खाली एक असं होल तयार होतं ओके. आणि वरच्या 2.5-3 फुटातलं सगळं पाणी ड्रेन होऊन जातं हां, हां. आणि जमीन लवकर वापशावर येते. तर यामध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत काही प्रात्यक्षिकं घेतली आपण शेतकऱ्यांच्या शेतावर. तर जवळजवळ एकरी 15 टन उत्पादन वाढलं ऊसाचं. आयुष्यभर. तर खर्च याला 3 ते 4 हजार रुपये फक्त आहे. हां, हां, हां. तर ही लो कॉस्ट टेक्नॉलॉजी आहे, पण हम्म. मोस्टली काळ्या जमिनीमध्ये जिथे चिकणमातीचं प्रमाण जास्त आहे तिथं याची उपयुक्तता जास्त आहे. सर आता ह्या सगळ्या जमिनीच्या सुपीकतेबद्दल आपण आता चर्चा करतोय, तर ह्या सगळ्यात महत्त्वाचा घटक जो माझ्या वाचनात आलाय तो म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन. म्हणजे हा ऑर्गॅनिक कार्बनचं पण प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी होत चाललंय. आता हे ऑर्गॅनिक कार्बन जे आहे, तर ह्या संबंधित सर म्हणजे तुमचं कसं संशोधन तर आहे? नॅचरली ज्या सुपीक जमिनी जे आपण ज्याला म्हणतो त्याचा ऑर्गॅनिक कार्बन कंटेंट हा 1 असावा असा अपेक्षित आहे. बरोबर. परंतु आपल्या भागामध्ये आपण जर पाहिलं तर हा एक क्वचितच आढळतो. 0.6च्या दरम्यान आपल्याला तो आढळतो चांगल्या. याचं कारण असं आहे की नॉर्मली ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जमिनीमध्ये किती आहे. तर हे सेंद्रिय पदार्थ कुठून मिळतात जमिनीला? शेणखतातून किंवा कंपोस्ट खतातून किंवा हिरवळीच्या खतातून, जे सेंद्रिय खतं जे आपण वापरतो त्यातनं. आणि दुसरी गोष्ट, आता आपण क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट, याच्यामध्ये ऊसाचा पाला आपण जमिनीत कुजवा म्हणतो किंवा हिरवळीची पिकं घ्या, तर सेंद्रिय कर्ब वाढवण्यासाठीच्या हे योजना आहेत. तर नॉर्मली कसं असतं की सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकले की त्याची विघटन कुजण्याची प्रक्रिया सुरू होते आणि जसं जसं विघटन होईल तशी तशी अन्नद्रव्ये रिलीज होतात, परंतु ऑर्गॅनिक कार्बन कमी होतं. तर यासाठी आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन हा मेंटेन ठेवायचा असेल तर सेंद्रिय खताचा वापर हा रेग्युलर करणं गरजेचं आहे. तर त्यासाठी आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने कोरडवाहू शेतीमध्ये 3 वर्षातून एकदा 6 टन शेणखत किंवा कंपोस्ट खत देण्याची शिफारस केली आहे. आणि बागायतामध्ये मात्र दरवर्षी आपल्याला देणं गरजेचं आहे. याचं कारण कसं असतं की बागायतामध्ये आपण एकापेक्षा अनेक पिकं घेतो. मशागत ही मोठ्या प्रमाणात नांगरट कुळवट केली जाते. जेवढी मशागत जास्त होईल तेवढा कार्बन डिप्लिशन जास्त. म्हणजे नॅचरली आता झिरो टिलेज मिनिमम टिलेज कन्सेप्ट आलाय तो त्यासाठीच आला. तर टिलेजचं प्रमाण वाढलं की कार्बन डिप्लिशन जास्त होणार आणि ऑर्गॅनिक कार्बन कमी होईल. तर त्या दृष्टीने आपल्याला सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण जमिनीत योग्य राखण्यासाठी शेणखतं किंवा सेंद्रिय खताचा वापर तर आवश्यकच आहे, पण त्याच्या जोडीला पिकांची फेरपालट, म्हणजे आपण कंटिन्यू ऊसासारखं पीक किंवा ज्वारीसारखं पीक, मक्यासारखं जर पीक घेतलं तर ते न्यूट्रिएंट डिप्लिशन होतात, ऑर्गॅनिक कार्बन डिप्लीट होतो. परंतु लेग्युमसारखे क्रॉप घेतले आपण, समजा सोयाबीन आहे, भुईमूग आहे, चवळी आहे, मूग आहे, तूर आहे. लेग्युम काय असतात, या मुळावरती ज्या गाठी असतात ते हवेतल्या नंतर जमिनीत स्थिर करतात. दुसरी गोष्ट, पाला, याची पानगळ मोठ्या प्रमाणात या पिकांची आणि सगळा पाला जमिनीत पडतो. आणि मग योग्य पीक फेरपालट, क्रॉप रोटेशनने सुद्धा आपण हा ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन करू शकतो. म्हणजे सेंद्रिय पदार्थ जमिनीत जास्तीत जास्त ॲड होण्यासाठी द्विदल वर्गीय पिकाला आपण जर प्राधान्य दिलं तर त्याचा निश्चित फायदा होतो. अशा प्रकारे मॅनेजमेंटमध्ये क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट, क्रॉप पिकाची फेरपालटीमध्ये द्विदल वर्गीय पिकांचा समावेश. इव्हन आपल्याला आता ऊसासारखं पीक आहे आणि फेरपालट शक्य नाही, ॲटलिस्ट आंतरपीक तरी त्यामध्ये घेऊ शकतो आपण. द्विदल वर्गीय पिकं किंवा ताग ढेंच्यासारखं पीक आपण त्यात आंतरपीक म्हणून जमिनीत गाडलं तर सेंद्रिय पदार्थाचं प्रमाण त्यात वाढण्यात. आणि दुसरी गोष्ट, ऑर्गॅनिक कार्बन हा एक आपल्याकडे मेंटेन न होण्याचं जे कारण आहे, तर आपल्याकडे 3 ऋतू आहेत, हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळा. त्यामुळं काय होतं की उन्हाळ्यामध्ये जमीन तापते, पावसाळ्यात रिचार्ज होते आणि म्हणजे पाणी देणं, वाळवणं, यामुळं काय होतं, वेटिंग ड्राईंग सायकलमुळं कार्बन डिप्लिशन फास्ट होतो आणि आपल्याकडे मेंटेन राहत नाही ऑर्गॅनिक कार्बन. त्यामुळे एकाच वेळेस जास्त सेंद्रिय खतं न देता ते टप्प्याटप्प्याने जर दिली तर आपण हा ऑर्गॅनिक कार्बन मेंटेन करू शकतो. सर, हे टप्प्याटप्प्याने देणं ह्याचा अर्थ काय? म्हणजे कसं, आता कोरडवाहूमध्ये आपण 3 वर्षातनं एकदा द्यायला सांगतो, कारण तिथं 1 किंवा 2च आपण सिजनल पिकं घेतो. बागायतामध्ये आपण 2-3 पिकं घेतो, मशागतीचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे वर्षातनं एकदा मिनिमम सेंद्रिय खतं द्यावी, पिकाची फेरपालट योग्य करावी, द्विदल वर्गीय पिकांचा समावेश करावा, जेणेकरून आपल्याला ऑर्गॅनिक कार्बन त्यातला मेंटेन करता. आता सर, ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये एक काय पद्धत आहे
की लागणीला एक 7-8 डबे शेणखत टाकायचे आणि त्यानंतर त्या लागणीबरोबर खोडवं पण काढायचं आणि ते मग नंतर खोडव्यानंतर मग जमीन तापून मग ही परत शेणखत घालायची पद्धत आहे. त्याचा अर्थ असा होतोय की लागणीचे 1.5 वर्ष, त्यानंतरचं 1 वर्ष, 2.5 वर्षानंतर आपण शेणखत घालतो. त्यामुळेच ऑर्गॅनिक कार्बन डिप्लिशन होण्याचं कारण हेच आहे की आपण काय करतो की सेंद्रिय खताचा जर वापर आपण असं उशिरा केला किंवा कमी प्रमाणात केला तर नॅचरली कार्बन डिप्लिशन होईल. परंतु इतर जे सोर्स आहे त्याच्यामध्ये आपण लेग्युम द्विदलवर्गीय पिकाला प्राधान्य दिलं, क्रॉप रेसिड्यू मॅनेजमेंट, आता ऊसामध्ये आपण पाचट व्यवस्थापन सांगतो. बरोबर. पाचट व्यवस्थापन नॅचरली मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये ऍड होतात आणि वेगळं खत देण्याची सुद्धा आवश्यकता नाही. फक्त तिथं ते योग्य प्रकारे जमिनीत कसे कुजतील, त्याचा पिकाच्या वाढीवर अनिष्ट परिणाम कसा होणार नाही ते पाहणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने पाचट व्यवस्थापन किंवा रेसिड्यू मॅनेजमेंट म्हणू आपण की ऊसामध्ये पाचट आहे तर इतर पिकाचा रेसिड्यू नॉर्मली जे कुजणारे पदार्थ आहेत, तर भुईमुगासारखं पीक घेतलं, सोयाबीनसारखं पीक घेतलं तर त्याचा पाला फांद्या ह्या जमिनीमध्ये लगेच कुजतात आणि ते खतात रूपांतर होते त्याचं. त्यामुळं सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये जास्तीत जास्त कसे ॲड करता येतील ते शेणखत हा एकमेव पर्याय नाही, अनेक पर्याय त्याला आहे. तर आपण द्विदलवर्गीय पिकामध्ये इव्हन आंतरपीक म्हणून सुद्धा घेऊ शकतो. तुरीसारखं पीक आहे किंवा हिरवळीचं पीक, 3 वर्षातनं एकदा तुम्ही हिरवळीचं पीक घ्या, ताग ढेंच्या हा जर घेऊन जर गाडला आपण तर मोठ्या प्रमाणावर सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये गाडले जातात आणि आपला सेंद्रिय पदार्थ टाकल्यामुळं ऑर्गॅनिक कार्बन हा वाढण्यास मदत होते. सर, तुरीसारखं पीक विदर्भात घेतलं जातं मोठ्या प्रमाणात, मराठवाड्यात घेतलं जातं, परत खानदेशात घेतलं जातं. पण तिथे एक पद्धत काय आहे की तुरीचं हार्वेस्टिंग एकदा झालं, मळणी एकदा झाली तर त्यानंतर ते सगळे तुरट्या रचून त्यांनी ठेवतात शेतात आणि ते जाळून टाकतात. तर मग त्या ज्या तुरीचे जे तुराट्या ज्या आहेत तर त्याचा म्हणजे शेतकऱ्यांना म्हणजे वापर करावा का? निश्चित. अगदी कसं असतं की तूर काठ्या इतर चांगल्या कामासाठी वापरत असतील तर वापरायला हरकत नाही, पण लेग्युममध्ये कसं असतं ॲटलिस्ट मुळं तरी जमिनीत असतात. तूर जरी समजा तूर कापून घेतली, फांद्या वगैरे जरी त्याने जळण्यासाठी वापरल्या येतात, पण मुळं जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात असतात आणि मुळं हे तुरीमध्ये सोटमुळं असतात, फुल जातात, जमीन नांगरण्याचं काम किंवा भुसभुशीत करण्याचं काम ते करतात. पानगळ मोठ्या प्रमाणात होते, पानं जमिनीमध्ये ॲड होतात. त्यामुळे सेंद्रिय पदार्थ आणि तूर काट्याचा आपण मल्चिंग म्हणून वापर करू शकतो बऱ्याच वेळा किंवा ते कुजल्यानंतर त्याचं उत्तम प्रकारे सेंद्रिय खत, कंपोस्ट खत आपण करू शकतो. सर, मग आता ह्या तुराट्यांचं म्हणजे त्याची क्रिया करून म्हणजे त्याला थोडक्यात कुजवून जर आपण आपल्या शेतात जर वापरलो तर आपल्याला त्याचा म्हणजे फायदा होईल असं वाटतं? निश्चितच. कुठलाही सेंद्रिय पदार्थ कुठलेही असू दे त्याचं उत्तम प्रकारे कंपोस्ट खत आपण तयार करू शकतो. कुठलंही सेंद्रिय, फक्त कसं असतं की कुजण्याचं प्रमाण जे आहे ते कमी अधिक असतं. आता ऊसाचं पाचट, गव्हाचं काढ हे याला खूप कालावधी लागतो कुजण्यासाठी. याचं कारण तो कर्ब-नत्र रेशो असतो. तर तेच भुईमुगाचा पाला, सोयाबीनचा पाला लगेच 3 आठवड्यात 1 महिन्याच्या आत कुजून जातो, पण ऊसाचा पाला कुजायला 4 महिने 6 महिने लागतात. तर तो मॅनेजमेंट, मग तिथे आपल्याला रेसिड्यू मॅनेजमेंट करताना जर सांगतो की कुजण्यासाठी जे सूक्ष्मजीव लागतात ते आपण आर्टिफिशियली प्रयोगशाळेमध्ये तयार करून त्याचा वापर केला तर ऊस आपण पाचट कुजवताना सांगतो की 1 टन पाचटासाठी 1 किलो कंपोस्ट कल्चर वापरा. त्याच्यानंतर 10 किलो नत्र आणि 10 किलो स्फुरद सिंगल सुपरफॉस्फेट वापरा. कारण काय होतं की हे सूक्ष्मजीवाला सुद्धा अन्नद्रव्य लागतात. हे जर ॲडिशनल वापरले नाही आपण तर जमिनीतले हे अन्नद्रव्य वापरतात आणि मग आपल्याला पिकाला त्याची कमतरता भासण्याची शक्यता असते. तर हे रेसिड्यू मॅनेजमेंटमध्ये ह्या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर जमिनीची सुपीकता किंवा सेंद्रिय कर्बाचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी त्याचा मदत होईल. सर, मी असं ऐकलंय की जे लिग्निन प्लांट जे आहे तर त्यामध्ये ज्या भागामध्ये म्हणजे जे रूट्स आहेत म्हणा नाही तर जे स्टेम आहे तर त्या म्हणजे खोड आहे तर त्यामध्ये जे लिग्निनचं प्रमाण आहे तर ते ज्यावेळी कुजते आणि त्यातनं जे ऑर्गॅनिक कार्बन तयार होते ते खूप दीर्घकाळ म्हणजे टिकून राहते असं मी ऐकलं. कसं असतं का की प्लांट कंपोजिशन म्हणजे आपण ऑर्गॅनिक मॅटर जी वापरतो कुठलंही असू द्या त्याच्या कंपोजिशनवरती आपल्याला न्यूट्रिएंट सप्लाय कमी अधिक होतो ते आहे, परंतु अन्नद्रव्य टिकून ठेवण्यासाठी तेवढाच एक क्रायटेरिया नाही. याच्यामध्ये कसं असतं की जेव्हा आपण कल्टिवेशन करतो जमिनीत कसं सेंद्रिय पदार्थ जमिनीमध्ये जेव्हा कुजायला सुरुवात होते तेव्हा शेण रेशो त्याचा फार महत्त्वाचा आहे. कर्ब-नत्र रेशो जर आयडियल असेल तर लगेच कुजतात. तर कसं असतं जर खत म्हणून आपण हे वापरत असू तर लवकर कुजणं हे अपेक्षित असतं आपल्याला.
होय. मल्चिंग म्हणून वापरत असू तर ते उशिरापर्यंत टिकून राहावं हे अपेक्षित असतं. म्हणजे कुठल्या पर्पजसाठी आपण सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकतो त्यावरती ती मॅनेजमेंट अवलंबून आहे. तर हे डिकम्पोजिशनसाठी तुम्ही योग्य प्रमाणात जर हे त्याला कल्चर वापरलं आणि स्लो रिलीजसाठी निश्चित त्याचा तुम्ही म्हणताय तसं काही लिग्निन कंटेंट असेल, फक्त ते कुजण्याची प्रक्रिया ही दीर्घकाळ चालते, उशिरापर्यंत चालते, त्यामुळे जास्त काळ बॅलन्स राहतो. परंतु कसं असतं की यामध्ये पिकाच्या वाढीसाठी त्याच्यावर दुष्परिणाम होता कामा नये. त्यामुळं एकदम न कुजलेले पदार्थ किंवा शेणखत जमिनीत टाकलं तर तरी पिकाच्या वाढीवरती त्याचा परिणाम होऊ शकतो. कारण म्हणून आपण काय सांगतो की चांगलं कुजलेलं शेणखत टाका किंवा कमीत कमी अर्धवट कुजलेलं टाका, की जेणेकरून काय होतं कुजण्याची प्रक्रिया जमिनीत होताना पिकाच्या वाढीवर त्याचा अनिष्ट परिणाम होणार नाही. तर नॉर्मली कसं असतं, ज्या जमिनीमध्ये क्षार आहे, सोडियमचं प्रमाण आहे, तिथे हे भूसुधारकाचं काम करतात. हे जे सेंद्रिय पदार्थ कुजताना काही ऑर्गॅनिक ॲसिड त्यामध्ये येतात आणि निश्चित जमिनीची सुपीकता किंवा उत्पादकता वाढवायला त्याची मदत होते. त्यामुळं खतामध्ये सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं याचं संतुलन हे फार महत्त्वाचं आहे. मी कोकणात जे नारळाची जी झाडं आहेत तर तिथले शेतकऱ्यांना बघितलंय की त्यांनी जे नारळ सोलल्यावरचा वरचा जो चोथा राहतोय तर तो पण असं एकदम विशिष्ट प्रकारे त्यांनी आळ्यात तिथे रचून ठेवतात. आता नॅचरली आपण पाहिलं का नाही, कोकोपीट हे जे मीडिया वापरतो आपण हे संपूर्ण नारळापासूनच होय, बनवतो. होय. तर ते उत्तम मीडिया आहे. सॉईल आपण आता नर्सरीमध्ये किंवा रोपवाटिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर कोकोपीटचा वापर होतो किंवा त्याच्यामध्ये. तर ही एक उत्तम प्रकारची मीडिया आहे. त्याचाही रोल आणि कुठलाही सेंद्रिय पदार्थ असू दे त्याचा रोल शेतीमध्ये हा महत्त्वाचा आहे. फक्त कसं असतं की त्याचं कुजण्याचं प्रमाण जे आहे त्याच्यात एकतर कुठलाही सेंद्रिय पदार्थ आपण जमिनीत टाकला किंवा कंपोस्ट खत करताना कुजवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला आयडियल कंडिशन असल्याशिवाय कुजत नाही. म्हणजे कसं, त्याला ऑप्टिमम टेम्परेचर पाहिजे, मॉइश्चर पाहिजे. मॉइश्चर आता कोरडवाहूमध्ये काय होतं, मॉइश्चर कमी असतं त्यामुळं डिप्लिशन होत नाही. पण मॉइश्चर योग्य प्रमाणात असेल, त्याच्यानंतर टेम्परेचर योग्य असेल तर हे पदार्थ लवकर कुजतात आणि मग अन्नद्रव्य त्यापासून. आता याच्यामध्ये कसं असतं की सेंद्रिय पदार्थातून आपल्याला अन्नद्रव्य मिळणं हा सुद्धा उद्देश असतो. त्यामुळं कुजलंही पाहिजेत त्यापासून जे एंड प्रॉडक्ट जो आहे तो ह्युमस आहे आणि अतिशय उत्तम त्यापासून खतं मिळतात, सगळी अन्नद्रव्य मिळतात. त्यामुळं कुजण्याची प्रक्रिया पण झाली पाहिजे आणि ऑर्गॅनिक कार्बन पण मेंटेन राहायला पाहिजे. अशा दृष्टीने ही मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे. सर आता आपल्या बोलण्यातनं जे काही बाहेर यायला लागले तर त्यावरनं असं वाटतं की जे पूर्वीची जी आपली शेतीची संस्था होती की ज्यामध्ये आपण शेतीसोबत आपण पशुपालन पण मोठ्या प्रमाणात करत होतो, तर असं आहे का की बाबा पशुपालन थोडं आपण त्याकडे थोडं दुर्लक्ष झालंय तर त्यामुळं आपल्याला शेणखताची उपलब्धता होत नाही, त्यामुळं आपली जमिनीची सुपीकता पण त्याच प्रमाणात ढासळत चालल्या, असा अर्थ होतो का? निश्चित. आता कसं आहे बरं का, पूर्वी कसं होतं की मिक्स फार्मिंग सिस्टीममध्ये जनावरांना जास्त महत्त्व होतं. बैल होते, गाई म्हशी होत्या. तर शेण हे महत्त्वाचं आहे, परंतु एवढ्या सगळ्या क्षेत्रावरती शेणखत आपल्याला आणि शेणखताची जी शिफारस करतो आपण 10 गाड्या 20 गाड्या 5 टन 10 टन एवढ्या प्रमाणात शेणखत द्यायचं असेल तर उपलब्धतेचा हा प्रश्न येणारच आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याला पर्याय शोधणं गरजेचं आहे आणि असंख्य पर्याय आहेत. कारण काय बरं का की आता आपण पाहू की सेंद्रिय पदार्थ कुठलाही असू द्या त्यापासून उत्तम प्रकारे कंपोस्ट खत तयार करतात. त्याला शेणखतच पाहिजे असं काही नाही. बरोबर. तर याच्यामध्ये साधं उदाहरण घेऊ आपण. आपल्याकडे सांगली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोयाबीनचं 1.5 लाख हेक्टर एरिया आहे. बरोबर. 1.5 लाख हेक्टरमधून आता सरासरी आपल्याकडे एकरी 8 क्विंटल 10 क्विंटल उत्पादन सोयाबीनचं येतं. मग काढ त्याच्यापेक्षा दुप्पट तर मिळतंय. होय होय. मग एवढं काढ जर रिसायकल आपण केलं तर केवढे मोठ्या प्रमाणात ऑर्गॅनिक कार्बन आणि सेंद्रिय पदार्थ. परंतु दुर्दैवाने शेतकरी याकडे लक्ष देत नाही. चांगला नॅचरल सोर्स आहे ऊसाचं पाचड, सोयाबीनचं काढ, भुईमुगाचा पाला, हा एक तर जाळला जातो किंवा वेस्ट होतो आणि आपल्याकडे न्यूट्रिएंट रिसायकलिंग याला महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे हे सगळ्या प्रश्न निर्माण होतात. तर हा आपल्या जवळ असणारा महत्त्वाचा सोर्स आहे हा, तर त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. तुम्ही काही देशांमध्ये जर पाहिलं आपण तर तिथं एवढं महत्त्व दिलं जातं. केळीची साल एखादी रस्त्यावर पडली असेल तर ते घरी घेऊन येतात आणि त्याचं कंपोस्ट करतात. पण आपल्याकडे अवेअरनेस तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नाही आहे. आपल्याकडे जो सोर्स आहे त्याचा वापर, इवन शेणखताचा सुद्धा वापर अतिशय चुकीच्या पद्धतीने आपण करतो. ते कुठेतरी बाहेर ढीक केलेला असतो, सायंटिफिक पद्धतीने ते कंपोस्ट करत नाहीत. मग त्यातले बरेचसे न्यूट्रिएंट डिप्लीट होऊन जातात. मे महिन्यामध्ये ढीक उन्हाळ्यात टाकतात शेतात, त्यातले सगळं मॉइश्चर डिप्लीट होतं, न्यूट्रिएंट डिप्लीट होतात आणि योग्य क्वालिटी ती पिकाला मिळत नाही. त्यामुळं
ह्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहे, शेतकऱ्यामध्ये अवेअरनेस क्रिएट करणं गरजेचं आहे की सेंद्रिय पदार्थ किंवा कंपोस्ट खत, गांडूळ खत अतिशय उत्तम पर्याय आहे. घरच्या घरी गांडूळ खत तयार केलं तुम्ही तर उत्तम प्रतीचं सेंद्रिय खत आपल्याला मिळू शकतं आणि शेणखताचा व्हॅल्यू गांडूळ त्यात आपण सोडले तर वाढू शकतो. त्यामध्ये काही ग्रोथ हार्मोन्स ॲड होतात किंवा न्यूट्रिएंटचं प्रमाण थोडंसं वाढतं. तर हे अनेक ऑप्शन आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या जवळ असणारा सोर्स आहे रिसायकलिंगमध्ये जे क्रॉप रेसिड्यू आपल्याकडे आहे. म्हणजे जनावराचा गोठा असेल तर जनावराला आपण वैरण टाकतो. न खाल्लेली ताटं आहेत ते आपण बाहेर वेस्ट जे आहे त्याच्यापासून उत्तम प्रकारचं कंपोस्ट खत करू शकतो. किंवा आता तुम्ही सांगितलं तुरकाट्या आहे, मकाचं सरमाण आहे. हे नाही, क्रॉप रेसिड्यू जो आहे त्या रेसिड्यू रिसायकलिंग हे फार महत्त्वाचं आहे की ते आता याच्यामध्ये इक्रिसेट नावाची जी हैदराबादला संस्था आहे तिथे एक प्रयोग झाला होता आणि इव्हन सोलापूरला सुद्धा कोरडवाहू शेतीमध्ये आपण प्रयोग केला होता की बांधावरती आपण जर सुबाबूळ लावलं, सुबाबूळ हे लेग्युम क्रॉप आहे तिकडे आणि 1 मीटरवर वाढल्यानंतर जर ते कापून शेतात टाकलं तर उत्तम प्रकारे अन्नद्रव्य मिळतात आणि सेंद्रिय पदार्थही मिळतात. तर अशा प्रकारे इव्हन आता भात शेतीमध्ये ग्लिरिसिडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आपण, गिरीपुष्प. तर त्याचा सुद्धा गिरीपुष्प आणि सुबाबूळ हे 2 अशा वनस्पती आहेत की याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त आहे हे लेग्युम असल्यामुळं आणि ह्या जमिनीत टाकल्या तर लगेच मिनरलायझेशन होते आणि ते अन्नद्रव्य नत्र पिकाला उपलब्ध होतात. तर अशा प्रकारे आपण बांधावरती काही ह्या वनस्पती लावल्या गिरीपुष्प किंवा सुबाबूळसारख्या आणि त्याचे लॉपिंग किंवा पाला जो आहे तो शेतात खत म्हणून वापरला. तर कोकणामध्ये भात खाचरामध्ये मोठ्या प्रमाणावर गिरीपुष्पाचा वापर होतो. तर तोच आपण आपल्याकडे वाढू शकतो. त्या दृष्टीने बांधावरती जे गवत उगवलेलं असतं, इतर काटेरी वनस्पती असतात त्याच्याऐवजी उत्तम प्रकारे हे गिरीपुष्पाची लागवड केली किंवा सुबाबूळची लागवड केली आणि याचं फांद्या कापून जर वेळ खत म्हणून वापरले आपण तर त्याचा निश्चित चांगला फायदा होतो. सर, हे आता आपण आपल्या चर्चेमधनं एक अशी गोष्ट आली की मे महिन्यात आपण जे शेणखत घालतो तर त्यामुळे बरंचसं ऑर्गॅनिक कार्बनचं लॉस होतोय. तर मग मे महिना जर सोडला तर मग कुठल्या याच्यामध्ये महिन्यात कसं आपण असतं का करू शकतो? की कंपोस्ट प्रोसेस जी आहे कंपोस्ट बनवण्याची मग कशापासून बनवा, खतापासून बनवा किंवा सेंद्रिय पदार्थापासून किंवा मिक्स. तर कंपोस्ट बनवण्याची जी स्टँडर्ड पद्धती आहे त्याच्यामध्ये आपण पाहिलं की खड्डा जो आहे तो 3 फुटाचा असावा, 3 फूट रुंदी, 3 फूट खोली आणि लांबी आपल्या सोयीप्रमाणे. कारण त्या 3 फुटामध्ये हे सूक्ष्मजीव ॲक्टिव्ह असतात डिकम्पोजिंगचे. तर तो बऱ्याच वेळा आपल्याकडे खड्डा पद्धत वापरली जात नाही, ढीग पद्धती, ढीग करतात. तर ढिगामध्ये काय होतं की वरचे न्यूट्रिएंट त्याला मॉइश्चर मिळत नाही, टेम्परेचर जास्त असते त्यामुळे डिप्लिशन मोठं. तर खड्डा पद्धत वापरली आपण. आता त्याच्यामध्ये अनेक प्रकार आहेत. नॅडेप पद्धत आहे, खड्डा पद्धत आहे, इव्हन ढीग पद्धतीने सुद्धा कंपोस्ट करू शकतो. पण वेळोवेळी त्याला मिक्सिंग करणं, त्याला समजा मॉइश्चर कमी असेल तर पाण्याचा फवारा देणं, या गोष्टी जर केल्या आपण तर उत्तम प्रकारचं कंपोस्ट खत आपण तयार करू शकतो. पण हे जर मे महिन्यात जर समजा नाही टाकायचं कसं असतं की लगेच तुम्ही मातीत मिसळून द्या ना, हे शेतात ढीग वाळू द्यायचे नाही असं आहे. ओके, कोणत्याही महिन्यात टाका तुम्ही, पण मातीत एकदा मिसळली की ते त्याचा आपल्याला फायदा होणार. म्हणजे परंतु हे काय करतात, ढीग आणून टाकतात, ते वाळून जातात आणि मग त्याचा फारसा उपयोग होत नाही. बरोबर. हां. ओके. सर, आता मगाशी आपल्या बोलण्यात नाही क्रॉप रोटेशनचा हा विषय आला. आता क्रॉप रोटेशनच्या बाबतीत जर बघायला गेलं, आपण एकदल केल्यानंतर द्विदल करतोय, परत एकदल करतोय, परत द्विदल करतोय. पण जे सॉईल कसं आहे, आपल्याला हे वेगवेगळे पिकं आहेत, जमिनीला पण वेगवेगळी पिकं आहेत. पण तिथे जे मायक्रो लेवलला तिथं काय होत असते की म्हणजे ते की जेणेकरून ते म्हणजे आपल्या क्रॉप रोटेशनचे आपल्याला फायदे मिळतात. म्हणजे तिथं काय होत असते की म्हणजे त्या दोघांचं रूट स्ट्रक्चरमध्ये डिफरन्स आहे. नॅचरली कसं असतं का की आपण रोटेशन आणि इंटरक्रॉपिंग 2 कन्सेप्ट आहेत त्याच्यामध्ये. की रोटेशनमध्ये कसं असतं की सिरियल नंतर लेग्युम घेतले तर लेग्युमचा रोल काय असतो, त्याला हवेतलं नत्र स्थिर करण्याचं काम करतात. बरोबर. म्हणजे उदाहरणार्थ भुईमुग आहे, चवळी आहे, तूर आहे, याला फक्त 25 किलो नत्र खत देतो आपण. ते जर मका घेतली तर 120 किलो नत्र देतो. बरोबर. कारण हे नत्र जमीन, त्यामुळं काय होतं की आणि मुळावरती ज्या गाठी असतात त्या हवेतलं नत्र स्थिर करतात आणि बऱ्यापैकी इव्हन आपण रबी ज्वारीला खरीप हंगामामध्ये चवळी किंवा उडीदसारखं जर पीक घेतलं तर 25% नायट्रोजन डोस कमी केला तरी उत्पादन चांगलं मिळतं आपल्याला. तर अशा दृष्टीने आपल्याला हे म्हणजे क्रॉप रोटेशनचं महत्त्व आहे त्याच्यामध्ये आणि पीक सिलेक्शन सुद्धा त्यामध्ये महत्त्वाचं आहे. ओके. आता सर, आपण शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण सजीव माती ह्या विषयावर आपण डॉक्टर दिलीप कटमाळे सरांकडनं माहिती घेतली.
या अख्ख्या पॉडकास्टमध्ये आपण पी-एच, परत जमिनीचा जो सामू आहे, अ, त्याच्या व्यतिरिक्त जो ई-सी आहे, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, परत सेंद्रिय कर्ब, तर ह्यांची इत्थंभूत माहिती आपण आज सरांकडनं घेतली. आपण असेच वेगवेगळे व्हिडिओ आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला देत राहणार आहोत. आपल्याला ह्यातून शेतीचं जे शास्त्र आहे, जो गाभा आहे, तो हा समजून घ्यायचा आहे. आणि जे शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांच्याहून चांगलं आपल्याला ही माहिती कोण देऊ शकत नाही. तर मग अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटूया. आपली रजा घेतो. जय हिंद.